आज मी तुमच्याशी या 5 सनस्क्रीनचा रिव्ह्यू शेअर करणार आहे आणि हे सगळे मी यूज केले आहे. तर यातला सगळ्यात बेस्ट मला कुठलं वाटलं हे मी तुम्हाला सांगते. कुठली सनस्क्रीन चूज करताना आपण काय बघितलं पाहिजे? 50 SPF असला पाहिजे, नो व्हाईट कास्ट आणि इट शुड नॉट बी ऑइली. सो सगळ्यात पहिले ही लॅक्मेची सनस्क्रीन ही मला एका कोलॅबोरेशनसाठी आली होती. याचं टेक्स्चर एकदम लाईट वेट आहे, खूप इझिली स्किनवर असं स्प्रेड होतं. सो जर तुम्ही कुठला मेकअप करणार असेल आणि त्याआधी तुम्हाला सनस्क्रीन अप्लाय करायची असेल तर हे बेस्ट आहे. सो मी याला 8 आउट ऑफ 10 रेट करते आणि हो, नो व्हाईट कास्ट. त्यानंतर ही लाशेल्ड ही 40 SPF आहे. सो बिग नो पहिले तर, पण ही डॉक्टर प्रिस्क्राईब होती तर मी आणि रोशन खूप आधी युज करायचो. सो ती आमच्याकडे अजूनही राहिलेली आहे. याचं टेक्स्चर छान आहे पण ही व्हाईट कास्ट सोडते. सो परत बिग नो. सो मी याला 4 आउट ऑफ 10 रेट करेल. सो तुम्ही ही अजिबात घेऊ नका. त्यानंतर ही युनिकची सनस्क्रीन आहे. ही मला एका PR पॅकेज मध्ये आली होती. मी सगळे प्रोडक्ट्स ट्राय केले त्यांचे. ही पण मला बेस्ट वाटली. याचं टेक्स्चर एकदम क्रीमी आहे. म्हणजे तुम्ही मॉइश्चरायझर लावत असं तुम्हाला वाटेल आणि त्यावर तुम्ही कुठला मेकअप वगैरे केला तरी पण ओके आहे. प्लस 50 SPF आहे. ओव्हरऑल व्हाईट कास्ट पण नाही सोडत. तरी सुद्धा मला बेस्ट नाही वाटली जी मला पाहिजे होती 10 आउट ऑफ 10 साठी. म्हणून याला 9 आउट ऑफ 10. आणि ही खूप नावाजलेलं सेटाफिल पहिल्यांदा मागवून बघितलं. बघा फुल भरलेली आहे. हार्डली मी 2 ते 3दा हे युज केलं आणि मला ते अजिबात आवडलं नाही. त्यातल्या त्यात फेअर स्किन असेल माझ्यासारखी तर तुम्हाला ओके. अदरवाईज थोडीशी जर तुमची स्किन म्हणजे डार्क असेल तर तुम्हाला ही अजिबात घ्यायला नाही पाहिजे. 50 SPF आहे. मी खूप छान रिव्ह्यूज वाचले होते आणि म्हणून मी ऑर्डर केली. खूप महाग सुद्धा आहे पण ही व्हाईट कास्ट सोडते. सो बिग नो. आणि याला मी 7 आउट ऑफ 10 देते. आणि शेवटची आहे ही पिलग्रिमची. ही बेस्ट आहे. ही 10 ऑन 10 आहे. 50 SPF आहे. ही ऑलमोस्ट संपत आलेली आहे. याचं टेक्स्चर खूप छान आहे. सगळ्या स्किन साठी सुटेबल आहे. आणि हो, आता मी ऑलमोस्ट सगळ्या बेस्ट सनस्क्रीन ट्राय करून झाल्या. एक मला ट्राय करायची आहे, ती लवकरच मी वापरेल आणि तुमच्याशी रिव्ह्यू शेअर करेल. त्यासाठी मला सबस्क्राईब करायला आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.